नमस्कार मित्रांनो, मी आचल वरकर। आज मी यवतमाळ जिल्ह्यातील वणी या तालुक्यामध्ये असलेल्या भांडेवाडा या गावामध्ये आली आहे। हे गाव म्हणजे विदेही सद्गुरू जगन्नाथ महाराज यांच्या नावानं हे गाव प्रसिद्ध आहे। आज मी या मंदिराचं वैशिष्ट्य नेमकं काय, महाराजांचं बालपण कसं गेलं या गावामध्ये, त्यांनी साक्षात्कार चमत्कार हे कसे याचे संकेत कसे दिले व लोकांना त्यांच्यावर या गावकऱ्यांना त्यांच्यावर कसा विश्वास बसला, हे सर्व आज मी तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून सांगणार आहे। तरी सर्वांनी हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। आज बाबांच्या दर्शनासाठी भांडेवाडा या गावामध्ये सुंदर सुंदर छान छान बालकसुद्धा या ठिकाणी आज महाराजांचं दर्शन करण्यासाठी आले व एक चांगलं कार्य हे शिक्षक करत आहे असं मला वाटतं। कारण आज आध्यात्मिक ज्ञानसुद्धा मुलांना तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं शैक्षणिक ज्ञानसुद्धा आहे। खरंच म्हणूनच तर म्हणतात संत तुकाराम, गुरु हा संत कुडीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विना देव दुजा पाहता नाही त्रिलोकी। खरंच शिक्षक म्हणजेच गुरु हा देवापेक्षाही श्रेष्ठ असतो। शिक्षक या शब्दातच अर्थ दडलेला असतो। स्त्री म्हणजे शिस्तप्रिय, श म्हणजे क्षमाशील, क म्हणजे कर्तव्यपरायण। आई वडील जन्म देतात परंतु मिळालेला जन्म सुखी आणि समाधानी जगण्यासाठी लागणारे आणि जीवन कौशल्य हे आमचे शिक्षकच आम्हाला देतात। म्हणून यांचे खूप खूप आभार मानते। आणि या लहान मुलांना या ठिकाणी इथं आणणं एक जबाबदारीच आहे, कारण त्यांचं वागणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना बघाव्या लागतात। तरीसुद्धा हे चांगलं असं कार्य करत आहे। मुलांना एक चांगलं मार्गदर्शन, आध्यात्मिक ज्ञान या ठिकाणी हे शिक्षक देत आहे। म्हणून या सर्व शिक्षकांचे खरंच मी खूप खूप आभारी आहे। सद्गुरू जगन्नाथ महाराज यांच्या मूर्ती मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी प्रवेश करीत आहे। बघू शकता मंदिर किती सुंदर असं मंदिर या ठिकाणी आहे। बंद कर महाराजांचे समाधी मंदिर आहे। या ठिकाणी प्रचंड संख्येने या ठिकाणी भक्त दर्शन घेत आहे। या ठिकाणी हनुमान मंदिर सुद्धा आहे। आणि आता आपण जगन्नाथ बाबांच्या आई वडिलांच्या समाधीकडे वळणार आहोत। तर चला आपण समाधी दाखवते मी तुम्हाला। तर बघू शकता महाराज जेव्हा जिवंत होते तेव्हाच त्यांनी आपल्या आईवडिलांची समाधी बनवली होती। आणि ही म्हणजे त्यांच्या बाबाची समाधी म्हणजे झोलवाबाई बाबा यांची समाधी आहे। आणि त्यांच्या बाजूलाच त्यांची जिजाई म्हणजे त्यांची सुद्धा समाधी या ठिकाणी बाबांनी स्वतःहून बांधली आहे। जगन्नाथ महाराजांना बैलांवर खूपच प्रेम होतं। ते सारखे दमडीमध्येच राहायचे, तिथे झोपायचे, तिथे जेवायचे। या ठिकाणी त्यांच्या सुंदर सुंदर अशा लाकडाने इथे बैलगाड्या बनवल्या आहेत। बघू शकता तुम्ही किती सुंदर प्रकारे या ठिकाणी प्रदर्शनी केली आहेत। बघू शकता हे दमनी, या ठिकाणी महाराज झोपायचे, जेवायचे। ते जास्तीत जास्त दमनीमध्ये फिरायचे आणि त्यांना बैलगाड्यावर प्रचंड असं प्रेम होतं। या ठिकाणी भक्त चहाचा आस्वाद घेत आहेत। देणगी कक्ष आहे। या ठिकाणी भक्त प्रसाद घेण्यासाठी गडबड करत आहे। ही बघा माझी मैत्रीण, माझी बालपणीची मैत्रीण या ठिकाणी प्रसाद घेण्यासाठी उतावळी होत आहे। या ठिकाणी मस्त अशी दुकानं आहेत। या ठिकाणी आपल्याला वाटते ती वस्तू आपण या ठिकाणी घेऊ शकतो, जसे की महाराजांच्या प्रतिमा, सोबतच पुस्तकं वगैरे या सर्व गोष्टी या ठिकाणी मिळतात। बाबाचं घर आहे, जगन्नाथ महाराजांचं हे राहतं घर। महाराजांचा जन्म हा 9मीच्या दिवशी झाला व त्या दिवशी गावामध्ये एक असा चमत्कार घडला होता की त्यांच्या घरचे अस्वस्थ झाले होते। म्हणजे असं का होत आहे, पण हा चमत्कार फक्त त्यांच्या
वडिलांनाच माहीत होता. नंतर त्यांच्या वडिलांनी गावामध्ये सर्व लोकांना गावकऱ्यांना सांगितलं, परंतु त्यावर कोणालाही विश्वास बसत नव्हता. मग नंतर जेव्हा महाराजांचं नामकरण केलं त्या दिवशी त्या गावामध्ये काशीचे 3 ब्राह्मण आले. कोणत्या अवतारात आले माहीत नव्हते व ते ब्राह्मण त्या गावामध्ये आले, म्हणजे याच भांदेवाडा या गावामध्ये आले व त्यांनी सांगितलं की तुमच्या पोटी जो मुलगा जन्माला आला तो सर्वसाधारण मुलगा नाही, तर तो मोठा झाल्यावर एक महान संत होणार आहे आणि तुम्ही याचं नाव जगन्नाथच ठेवा, असं म्हणून ते संत निघून गेले. नंतर जसे जसे महाराज मोठे होत गेले तसं तसं त्यांच्यामध्ये बदल होत गेला. मग ते अवल्यासारखे पिसाट, असं नाही का लोक त्यांना पिसाट मानायचे, काय अवल्यासारखा मुलगा करतो असं त्यांना समजायचे. पण मग एक काय झालं, भांडेवाडा या गावामध्ये कॉलरा बिमारी आली होती व तेव्हा महाराजांनी असे एक संकेत दिला होता की आता आली रे बिमारी मेलोगा देवा, असं म्हणून ते धाब्यावर जाऊन दिपे वाजवत असं म्हणायचे, म्हणजे लोकांना ते संकेत द्यायचे. पण लोकांना ते खरं वाटत नव्हतं आणि जेव्हा खरंच कॉलरा या बिमारीमुळे 21 या गावातील 21 लोक मेले व त्यांचीच बहीण म्हणजे महाराजांचीच बहीण, दोघी बहिणी होत्या व महाराज व त्यांची बहीण बंगेवर झुलत होते, तेव्हा काय झालं, त्यांची बहीण आणि ते असे खाली पडले. तर त्यांनी असं सांगितलं की ही रात्री मरणार आहे आणि त्यांची मोठी बहीण जी आहे ती सकाळी 8 वाजता मरणार आहे, म्हणजे असं फिक्स सांगितलं आणि तसं सेम तसं घडलं. म्हणून सर्वांना असं मग त्या सर्वांना असं विश्वास बसायला लागला की नाही, काहीतरी या संतामध्ये आहेत. हा मुलगा आपण ज्याला पागल समजतोय, पिसाट समजतोय, अवलिया समजतोय, याच्यामध्ये काहीतरी दैवी शक्ती आहे असं मग गावकऱ्यांना वाटू लागलं व गावामध्ये असे अनेक चमत्कार घडत गेले. मग जेव्हा महाराज वावरामध्ये जायचे शेतामध्ये तेव्हा नाही का त्यांना साप गुंडाळून असायचा, परंतु त्यांना काहीच व्हायचं नाही. असं सगळं पाहून नाही का आश्चर्यचकित व्हायचे या गावातील लोक. म्हणजे मग नाही का त्यांनी असंच घडत राहिलं, असे नवनवीन चमत्कार ते घडत राहिले, ते संकेत येत राहिले. नंतर मग अशा गोष्टींवर गावकऱ्यांचा विश्वास बसत गेला व ते एक महान असे संत त्यांना मानू लागले. अशा प्रकारे आज माझ्या नवीन वर्षाची सुरुवात जगन्नाथ बाबा महाराज यांच्या आशीर्वादाने झाली. तर आज खरंच माझी नवीन सुरुवात एका चांगल्या रीतीने झाली. तुमचीही नवीन वर्ष असं चुकात जावं व तुमचाही नवीन वर्ष हा दिवस कसा गेला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि एवढे बोलते आणि माझ्या शब्दाला विराम देते. हा ब्लॉग सर्वांनी आवर्जून बघा.